गरगटी. नमस्कार मित्रांनो, मी आता आलोय गाव वडवली येथे. स्टॉप आहे इथं वडवलीचा. आणि हे मागच्या बाजूला बघा, तो दिसतोय तुम्हाला, तो गाव आहे. आणि या गावामध्ये मी आता जाणार आहे. वडवलीचा रोड आहे आणि हा स्टॉप आहे इथे. हा बघा, इथं मी गाडी लावली आता आणि मी पण आता चाललोय गाव वडवलीला. नवेश संतोष सुतार, गाव वडवली, सुतारालीतला वडवलीच्या. बरं, हे का जे बेंजो बनवलेस ते काय तुझी आवड म्हणून बनवलेस का? हा, मला आवड आहे. बरं, ठीक आहे. शिक्षण वगैरे किती आलं तुझं? माझं ग्रॅज्युएशन झालंय 15वी होऊन. मी ITI कोर्स पण केलाय. ITI कुठला केला? वेल्डरचा केला. वेल्डरचा केला होता. पण नोकरी बिकरी काय लागली काय तुला? अजून पण नोकरीचं. मग सध्या आता नोकरी लागली नाही, मग काय करतोस? सध्या मला आवड आहे म्हणून मी बँजो बनवतो. आणि पप्पांसोबत सुतारकाम. हे सुतारकाम करतोय पप्पांबरोबर. आपला छोटासा तुमचा कारखाना आहे. हा, बरं, ठीक आहे. आणि मग हे पुढं आता काय तुझं लक्ष, ह्याच्या पुढचं काय? आता ह्यासाठी लागणारा खर्च, जो खर्च असतो तो कुठून आणतोस? म्हणजे तेवढे पैसे असतात का तुझ्याकडे साहित्य आणायला? थोडंफार इकडून तिकडून असे वडिलांकडून मागून मी स्वतः काम इकडे तिकडे असं करून, घरी काम करून ते बनवतो. बरं, हे जे आता बेंजे बनवलेस ते साधारण किती रेंजचे आहेत? म्हणजे कितीपर्यंत तू देऊ शकतोस लोकांना? हे बँजो आहेत, त्याच्यामध्ये स्वरमंडल, मेंतर, बेस्तर आणि झाला. ते बँजो एक 17 पर्यंत जातात. आणि हे बँजो 11-12 पर्यंत जातात, कारण त्यांना स्वरमंडल नाही. असं त्या रेंज आहेत. म्हणजे तुम्ही 12, 15, 18 हे रेंज मध्ये तू हे विकू शकतोस. भोराव म्हणजे मुक्काम पोस्ट भोराव, तालुका माड, जिल्हा रायगड. आज मी या कव्वाली क्षेत्रामध्ये जवळजवळ 20 वर्ष कव्वाली क्षेत्रामध्ये, ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि मी बँजो वाजवतो आणि मोठे मोठे कलाकारांमध्ये वाजवलेले आहे आजपर्यंत. तर मला असं समजलं की आमच्याच तालुक्यामध्ये वडवली गावचे आमचे नवे सुतार बंधू हे ते बँजो, मला असं कारण माझा बँजो पुरामध्ये वाहून गेला होता आणि संपूर्ण इन्स्ट्रुमेंट माझा पुरात खराब झालेला आहे. तर म्हटलं, मला असं विचारलं, एका माणसाने सांगितलं की असं नवे सुतार म्हणून मुलगा आहे, जाऊन त्यांच्याकडे ते बँजो बनवतात. म्हटलं जाऊया बघायला कसं काय. तर मी आता त्यांचा बँजो हातात घेतोय. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. म्हणजे मूर्ती जरी छोटी असली पण कीर्ती त्याची माझ्या मते तर पुढे आपट होईल. कारण आत्ताच बाजा, आता हे अजून काही त्यांनी म्हणजे नुसतं चालू आहे, अजून त्याला म्हणजे फायलिंग वगैरे करून झाला बिला एकदम टकाटक वाजतोय. कारण मी आता ही पहिल्यांदाच येतोय आणि पहिलीच ही बँजोची वस्तू हातात येते लक्ष्मी. आणि सुंदर असं नवेश भाऊने आपलं काम केलं आहे आणि त्याच्या भावी जीवनात त्याला असं सुलभ यश येवो हीच माझी विश्वचरणी प्रार्थना आहे. बरं, तुम्हाला वाटलं कसं तो वाजवणं म्हणजे योग्य आहे का, बरोबर आहे का ते? हो, योग्य, बरोबर आहे. कारण टोन कसं असतं, हा जो खालचा सा आणि वरचा सा क्लिअर असेल तर काय प्रश्नच येत नाही. तर ते आपल्याला काय, जो कलाकार आहे तो बरोबर ऍडजस्ट करतो आणि चांगलं काम केलेलं उत्तम. आणि जर कुठं महाराष्ट्रामध्ये जर कुणाला घ्यायचे असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ते सांगतील आणि या आणि खात्री करून घ्या. आपला बँजो मनीष साहेबांचा लय भारी बँजो आहे, तो
पुढे त्यांचं नाव लौकिक होईल हेच सर्वांना मी सदा सर्वदा उभा पाठीशी दत्त गुरु भगवान कराया दासांचे कल्याण कराया दासांचे कल्याण। मित्रांनो हे बघा, हे कागदपत्र आहेत. हे आमच्या म्हणजे तुम्हाला वाटेल कुणाचं तरी आहेत, पण हे बघा आमच्या भाईचेच कागदपत्र आहेत.
आता ही भाईची बॅग आमच्या म्हणजे ओंकार सुतार, ती बॅग होती साखर गावाला सुतारवाडीमध्ये, ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेची ती दरड कोसळली, त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून आलेली बॅग ती योगायोगाने कुठे मिळाली माहितीये? गाव वडवली स्मशानाजवळ, आणि ती पण आमच्याच घरातल्याच माणसांना मिळाली, सुभाष मिस्त्री यांना. आणि ते त्यांना इच्छा होत नव्हती कुणाचं काय असेल किंवा काय, पण त्यांनी सहज काठीन उचकडून बघितलं काय आहे बघावं, तर त्यांनी आपले एक सहज चेन खोलली तर त्यांना ते कागदपत्र मिळाले फक्त. मग ते कुणाच आहेत म्हणून त्यांनी ते घरी घेऊन आले. ते डिटेल्स तुम्हाला सांगतील, काय सांगायचं ते? संध्याकाळी 4 वाजता गेलो मी शेतावरती, आणि गेल्यानंतर ते सगळे बांधाने फिरत होतो. फिरता ते बॅग पडलेली होती, त्याच्या त्या मोठ्या कापाच्या दोन्ही चैनी निघाल्या होत्या. ते छोटा कापा होता, त्याची चैन लावली होती, म्हणून काठीने मी असा रापला वरती काठीने ठोकून, तर त्याला ताट लागला. म्हणून मी ते लगेच ते वरचं पाणी, खांडीतला पाणी उडून तो चिखल काढला आणि ते हाताने चैन उघडली. त्याच्यामध्ये हे कागदपत्रे भेटल्यानंतर मग ते मी तसे छत्रीत टाकली आणि घरी घेऊन आलो. आमच्या 2 नंबर सुनेला दाखवले. सुनेला दाखवल्यावर ती बोलली हे आपल्या बाईच्या आहेत. मग पोरी म्हणल्या दुसरं आणखी काय आहे, तर दुसरं काय आहे तिथं, पण मी काय आणलं नाही. मग सकाळी परत 6 वाजता गेलो आणि ते आतले कागदपत्र, त्याच्यामध्ये 500च्या 2 नोटा, 10च्या 2 नोटा आणि एक 5चा ठोकला, एक 2चा ठोकला, असे त्यात पैसे होते. आणि मग ते घेऊन मी सकाळी परत जाऊन ते आणले आणि सुकवले. एक घडेल होता त्याचा भाईचा, आणि तो आता मी त्यांच्या ताब्यात दिला होता तो. थँक्यू.
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.